हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 30 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? शेवटी तेच घडलं जी आपल्या सगळ्यांची इच्छा होती. F&F ग्लोबल कॉम्पिटिशन म्हणजेच फूड आणि फॅशनची सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन ईश्वरी आणि अर्णव जिंकले आहेत. त्यांना 100 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. आणि त्यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे रमाकांत हा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलाय, ईश्वरी आणि अर्णवला भेटलाय आणि त्यांना तो वल्लरीचं सगळं सत्य सांगणार आहे. मग आता काही ट्विस्ट येणार की या स्पर्धेबरोबरच वल्लरीसुद्धा एक्सपोज होणार, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नम्रता ऑडिटोरियममध्ये येते आणि आकाशला सांगते की ते येत आहे. आणि अँकर जीजी ही सगळ्यांना सांगते की फायनली अर्णव राजेशिर्के आणि ईश्वरी राजेशिर्के आपलं प्रेझेंटेशन करणार आहेत. ते स्टेजवर येत आहे. जीजी ही बाजूला जाते आणि स्टेजवर ईश्वरीचं आगमन होतं. ईश्वरीचा हा लुक पाहून, तिचे हे कपडे पाहून, तिची ही साधी साडी पाहून तेथे असलेल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. वल्लरी, सौदामिनी, शिर्के, मामा, आजी, अंजली या सगळ्यांना प्रश्न पडतो की ईश्वरीने जी थीम ठरवली होती ती तर वेगळी होती. मग ही कोणती थीम आहे? जजेसला सुद्धा आश्चर्य वाटतं की ईश्वरी एवढ्या साध्या साडीत कशी काय आली? ही फॅशनची ग्लोबल कॉम्पिटिशन आहे आणि अशा ठिकाणी इतक्या साध्या साडीमध्ये येणं, अशा थीममध्ये येणं, हे पाहून जजेसला सुद्धा आश्चर्य वाटतं. देवसरे सुद्धा ईश्वरीकडे पाहतच राहतो. ईश्वरी एखाद्या साध्या शेतकरी बाईसारखी आलेली असते. हातामध्ये ते जेवणाचं टोपलं, ती साधी साडी. सौदामिनी आणि वल्लरीला सुद्धा कळत नाही की हे नेमकं काय आहे. सगळेजण ईश्वरीकडे आश्चर्याने पाहत असतात. फक्त एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि ती व्यक्ती म्हणजे नम्रता. नम्रताला खूप आनंद झालेला असतो. तिला असं वाटतं की ईश्वरीने असा काही गेटअप केलाय की ती ही कॉम्पिटिशन जिंकू शकत नाही आणि त्यात अर्णवसुद्धा येथे नाहीये, म्हणजे ईश्वरी हरणारच आणि ईश्वरी हरणार म्हणजे मी जिंकणार या विचाराने ती खूप खुश असते. आणि ईश्वरी ही एकटीच स्टेजवर आली आहे हे पाहून सौदामिनी आणि वल्लरीला सुद्धा खूप आनंद होतो. त्यांना असं वाटतं की ईश्वरी आता एकटीच आली आहे, याचा अर्थ अर्णव आणि ईश्वरीचं काही प्रेझेंटेशन होऊ शकणार नाही, ते डिस्क्वालिफाय होतील आणि त्यांचीच टीम जिंकेल असा विचार करून या दोघीही खूप खुश असतात. परंतु त्याच वेळेस घडतो खरा चमत्कार. सगळेजण आश्चर्याने ईश्वरीच्या मागे पाहत असतात, कारण ईश्वरीच्या मागे चक्क आपल्या कमरेवर हात ठेवून अर्णव अवतरतो. अर्णवला पाहून सगळ्यांना ईश्वरीपेक्षा जास्त आश्चर्य वाटतं. ईश्वरी सुद्धा मागे वळून पाहते तर अर्णव उभा असतो. डोक्याला तो पांढरा कपडा बांधून, कमरेवर हात ठेवून, खांद्यावरती घोंगडी, ती बंडी, ते धोतर. अर्णवचा लुक हा ईश्वरीपेक्षा जास्त भारी असतो आणि ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं की अर्णवचे कपडे एवढे खराब कसे झाले, एवढे कसे मळले आहेत. सगळेजण अर्णवकडेच पाहत असतात आणि मामा, आजी, अंजलीला सुद्धा प्रश्न पडतो की अर्णवचे कपडे, त्याचं अंग एवढं काळं काळं कसं झालं आहे. पण अर्णव मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. जजेस, शिर्के सगळे अर्णवकडेच पाहत असतात आणि मग अर्णव पुढे पुढे चालतो. अर्णव या स्पर्धेत पोहोचलाय हे पाहून सौदामिनी आणि वल्लरीला जबर धक्का बसतो. अर्णव येथे कसा पोहोचला? ईश्वरी अर्णवकडे पाहते. नक्कीच अर्णवबरोबर काहीतरी घडलंय हे ईश्वरीला समजतं आणि ईश्वरीला सुद्धा खूप टेन्शन येतं. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या शेजारी येतात, रॅम्प वॉक करतात आणि मग सगळेजण टाळ्या वाजवत असतात. नम्रताचा चेहरा मात्र पाहण्यासारखा होतो. अर्णव येथे पोहोचलाय हे पाहून ती खूप चिडते. आकाश खुश असतो. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून नम्रताचा जळफळाट होतो. सगळेजण बोलत असतात, हा काय लुक आहे, ही कोणती थीम आहे, अर्णवचे कपडे एवढे खराब कसे झाले. एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये ही यांची असली कसली थीम, याबद्दलच सगळे चर्चा करत असतात. प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असतो. अर्णव आणि ईश्वरीचा रॅम्प वॉक पूर्ण होतो आणि मग अँकर जीजी स्टेजवर येते आणि सगळ्यांना म्हणते, तर शेवटी आपलं हॉट फेवरेट कपल ईश्वरी आणि अर्णव हे दोघे स्टेजवर आले आहेत आणि एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये
त्यांनी एवढा साधा अटायर घेतला, एवढी साधी फॅशन दाखवली आहे, त्यांचा यामागे काय थॉट आहे आपण त्यांना विचारूया. आणि ईश्वरी माईक हातामध्ये घेते आणि सर्वांना सांगते, आज आमची थीम आहे शेतकरी. कारण आपल्या देशात कितीही वेगवेगळ्या संस्कृती असल्या, कितीही वेगवेगळी राज्य असली, बोलीभाषा वेगवेगळ्या असल्या, तरी प्रत्येक संस्कृतीमध्ये शेतकरी सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. आपल्या ताटात ज्याच्यामुळे अन्न येतं तो शेतकरी, जो शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतो तो शेतकरी. आणि आज आम्ही त्या शेतकऱ्यावर आधारित थीमनुसारच कपडे घालून येथे आलोय. हे ऐकून सौदामिनी आणि वल्लरीला मोठा धक्काच बसतो, कारण त्यांना समजतं त्यांची थीम खूप छान आहे. ईश्वरी सांगते, आणि आपल्या देशातील शेतकरी, मग तो कोणत्याही राज्यातील असो, कोणत्याही संस्कृतीतला असो, त्याचे कपडे असेच असतात, साधे भोळे. आणि कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल, पण आमचा जो ब्रँड आहे सात्विक फॅशन, त्याची हीच थीम आहे, टॅगलाईन हीच आहे की अशी फॅशन जी तुम्हाला कम्फर्टेबल करते. आणि हे कपडे आमच्यासाठी आणि शेतकरी वर्गासाठी खूप कम्फर्टेबल असतात, त्यांना काम करताना जमतं. आणि तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण आमची जी सात्विक फॅशन कंपनी आहे ती अर्णव सरांच्या आईच्या नावावरून, सात्विका राजेशिर्के यांच्या नावावरून स्थापन करण्यात आली आहे. हे ऐकून वल्लरी तोंड वाकडं करते. नम्रताचा चेहरा सुद्धा पडलेला असतो. सगळे हे शांतपणे ऐकत असतात. ईश्वरी सांगते, आम्ही हे जे काही केलंय ते आमच्या कम्फर्टला धरूनच केलंय, आणि देशातील शेतकरी हीच आमची थीम आहे, त्यानुसार आम्ही हे सगळं करतोय. कारण जेव्हा शेतकरी हा शेतात काम करतो तेव्हा त्याला असे कपडे हवे असतात, जे कपडे त्याला काम करताना कोणताही त्रास देणार नाही, त्याला कम्फर्टेबल करतील, म्हणून आम्ही हे सगळं केलंय. जीजी म्हणते, अरे वा, व्हेरी थॉटफुल. अर्णव राजशिर्के, तुम्हाला याबद्दल काही सांगायचं आहे का? तुमचे काही विचार असतील ते तुम्ही सांगू शकता. अर्णव म्हणतो, हो नक्कीच. सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्णव ईश्वरीची ही थीम किती छान आहे हे सगळ्यांना पटलेलं असतं. आणि मग अर्णव आपल्या या थीमबद्दल सांगतो की सात्विक फॅशन जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा माझं एकच विजन होतं की प्रत्येकाला परवडतील, प्रत्येकाला कम्फर्टेबल करतील असे कपडे मला शिवायचे होते, अशी फॅशन मला सुरू करायची होती. आणि माझी आई सात्विका राजेशिर्के, हिला कपडे शिवण्याची खूप आवड होती. ती अतिशय साधी राहायची आणि तिच्या काही गोष्टी या कंपनीत यायला हव्या अशीच माझी इच्छा होती. आणि जर माझी आई आज असती तर ती एक खूप मोठी फॅशन डिझायनर असती, असा मला पूर्ण विश्वास आहे. अर्णव सात्विकाबद्दल हे सगळं बोलत असतो तेव्हा आजी, अंजली, मामा हे सगळे खूप इमोशनल होतात. वल्लरी मात्र तोंड वाकडं करत असते. नम्रताला सुद्धा खूप राग येत असतो. अर्णव सांगतो की या थीम मागे आमचा हाच थॉट होता की आम्ही जे काही करणार आहोत ते आम्हाला अतिशय साधेपणाने करायचं आहे. आणि प्रत्येक संस्कृतीत जो सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे शेतकरी. त्या शेतकऱ्याला शोभतील, त्या शेतकऱ्याला फॅशनेबल वाटतील, त्याचबरोबर त्यांच्यासमोर त्यांच्यासाठी कम्फर्टेबल असतील असाच अटायर आम्ही घेतलेला आहे. अर्णव आपलं बोलणं थांबवतो. मग ही जी जज असते ती जज विचारते, तुमचा थॉट खूप छान आहे, मग शेवटी ही एक कॉम्पिटिशन आहे, सगळ्यांना नियम हे सारखेच असतात. मला फक्त तुम्हाला एवढं विचारायचं आहे मिस्टर अर्णव राजेशिर्के, तुमचे कपडे एवढे मळलेले का आहेत? अर्णव काही उत्तर देणार इतक्यात ईश्वरी सांगते, कारण ते शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याचे कपडे हे कधीच स्वच्छ नसतात, कारण तो शेतात काम करतो, मातीत काम करतो. त्यामुळेच अर्णव सरांच्या कपड्याला माती लागली आहे आणि शेतकऱ्याचा खरा दागिना मातीच असतो, म्हणून त्यांच्या कपड्याला ही माती लागली आहे. हे उत्तर ऐकून जजेस, सगळे ऑडियन्स जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. वल्लरी, सौदामिनी, नम्रता, देवसरे यांच्या चेहऱ्यावर 12, 24, 36, 48 वाजलेले असतात. त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. जीजी म्हणते, खरंच खूप छान. तुमची ही जी थीम आहे, तुमचे हे जे विचार आहेत ते अतिशय सुंदर आहे. खरंच तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन साकारलं आहे. आणि मग तेवढ्यात जे फूडचे जज असतात ते विचारतात, हा तर झाला फॅशनचा मामला, पण फूडचं काय? तुम्ही शेतकरी या थीमवर कोणतं फूड तयार केलं आहे? ईश्वरी म्हणते, असं होय, अहो केलंय की सगळ्या शेतकऱ्यांचं आवडतं झुणका आणि भाकर. असं म्हणून ईश्वरी आपली टोपली घेऊन जजेसच्या टेबलवर ठेवते आणि त्यामध्ये छोट्या छोट्या मातीच्या मडक्यांमध्ये
चटणी असते, पिठलं असतं, झुणका भाकर असते. आणि अर्णव म्हणतो, अहो थांबा की, कांदा आहे ना असा कापायचा, असं म्हणून अर्णव या कांद्यावर जोरात बुक्की मारतो आणि कांदा फोडतो. सगळे खूप खुश होतात. मामा, आजी, अंजली, शिर्के सगळे हसत असतात. पण वल्लरी आणि सौदामिनी मात्र रडत असतात. त्यांना खूप राग येतो आणि सौदामिनी कोणाला तरी फोन करत असते. वल्लरी विचारते, कोणाला फोन करताय? सौदामिनी चिडून म्हणते, कोणाला काय, त्या नालायकाला राकेशला फोन करतीये. परंतु राकेश हा बॉम्बस्फोटमध्ये हवेत उडून गेलाय वाटतं, त्यामुळे त्याचा फोन काय लागत नाही. सौदामिनी चिडून म्हणते, या राकेशवर विश्वास ठेवून ना मी खूप मोठी चूक केली आहे. नालायक काय म्हणत होता, अर्णव आणि ईश्वरी स्टेजवर आल्यावर बॉम्बस्फोट होईल. कसला बॉम्बस्फोट, काहीच झालं नाही. वल्लरी चिडून म्हणते, मला तर आधीपासूनच त्या राजेशवर विश्वास नव्हता. एक नंबरचा नालायक माणूस येतो. तो कसला बॉम्बस्फोट करतोय, तो फक्त तोंडाची वाफ दडवतो, दुसरं काही जमत नाही त्याला. आपणच काहीतरी करायला पाहिजे होतं. सौदामिनी चिडून म्हणते, तू तर गप्पच बस. दुसऱ्याला नावं ठेवण्याआधी आपण काय दिवे लावले ना ते पहा. वल्लरीची बोलतीच बंद होते. सौदामिनी म्हणते, या राजेशला ना उगाच पैसे देऊन पोसलाय मी. याला आता मी काय सोडणार नाही. त्याला तर मी चांगला धडा शिकवणार आहे, असं सौदामिनी ठरवते. आणि इकडे जजेस ईश्वरीने बनवलेले पदार्थ चाखून पाहत असतात. झुणका आणि भाकर. आणि सगळ्या जजेसला ईश्वरी अर्णवचे पदार्थ खूप आवडतात. वा वा वा, काय बनवलंय, वा वा वा, एक नंबर. मामा, सगळेजण, आजी, अंजली, आकाश खूप खुश होतात. आणि देवसरेचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. आणि हे जजेस म्हणतात, अरे वा, खरंच काय फूड बनवलंय तुम्ही. मागील अनेक वर्षांपासून आम्ही असं काही खाल्लंच नव्हतं. इतकं फ्रेश झुणका भाकर, ही चटणी, अरे वा, काय मजा येते. सगळे जजेस म्हणतात, खरंच तुम्ही खूप छान फूड बनवलंय. एकदम ऑथेंटिक चव आहे, अतिशय चविष्ट आणि रुचकर आहे. आणि ईश्वरी आणि अर्णव खूप खुश होतात. फूडचे जजेस, फॅशनचे जजेस सगळेजण ईश्वरी अर्णवच्या या जेवणाचं एकदम कौतुक करत असतात. जो सगळ्यात म्हातारा जज असतो तो म्हणतो, हे इथंच ठेवून जा बरं का, आम्हाला सगळं खायचंय. सगळेजण हसू लागतात. जीजी म्हणते, अरे वा, पहा, हे जजेस तर ईश्वरी आणि अर्णवच्या जेवणावर तुटून पडले आहेत. असं वाटतंय की जेवण खूपच स्वादिष्ट असणार आहे. आणि या राऊंडची विजेते नक्कीच अर्णव आणि ईश्वरी राजे शिर्के असतील, असंच वाटतंय मला. हे ऐकून सौदामिनीला खूप राग येतो. तेवढ्यात देवसरे येतो आणि म्हणतो, जीजी, हे काय बोलतोयस तू? आपण या राऊंडचा विजेता घोषित नाही करणार आहे, तर सगळ्या राऊंडमधील जे ॲव्हरेज मार्क्स आहेत त्याचं ॲव्हरेज काढलं जाईल. त्यानंतर ऑडियन्सचा पोल घेतला जाईल आणि मग ठरवलं जाईल कोण जिंकलंय. एवढ्या लवकर आपण काही सांगू शकत नाही. जीजी म्हणते, ओके, जसं मिस्टर देवसरे म्हणाले तसं अजून फायनल राऊंडचा निर्णय घोषित केलेला नाहीये, ते आपण थोड्या वेळाने सांगणार आहोत. तर चला मग, तोपर्यंत आपण जजेसला वेळ देऊया आणि सगळे रेस्ट करूया. सगळेजण आपापल्या ठिकाणी निघून जातात. इकडे नील आणि अमृता हे दोघे भलतेच खुश असतात आणि म्हणतात, आपण दोघांनी खूप छान प्रेझेंटेशन केलं ना. मला तर असं वाटतंय की आपण दोघेच जिंकणार आहोत. तेवढ्या सौदामिनी तेथे येते आणि म्हणते, वा रे वा, याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. तर अमृता चिडून म्हणते, म्हणजे? सौदामिनी चिडून म्हणते, अरे काही लाजा वाटू द्या, जनाची नाही तर मनाची. एक सुद्धा राऊंड तुम्ही जिंकला नाही आहात. प्रत्येक राऊंडमध्ये त्या ईश्वरी आणि अर्णवने तुम्हाला हरवलंय आणि तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स वाटतोय की तुम्हीच जिंकणार आहात. अरे जनाची नाही तर मनाची लाज तर ठेवा. नील आणि अमृता खूप चिडतात. नील चिडून म्हणतो, सौदामिनी मॅम, तुम्ही आमचा अपमान करताय आणि तुम्ही आम्हाला पैसे दिले, याचा अर्थ आम्हाला विकत नाही घेतलंय. आमचा सुद्धा काहीतरी सेल्फ इस्टीम आहे की नाही. तुम्ही आमचा असा अपमान नाही करू शकत. आणि आता आम्ही जिंकलो ना तरी आम्हाला ते ट्रॉफी 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट नाही पाहिजे. घ्या ते तुम्हालाच, आम्ही निघलोय. असं म्हणून हे दोघे सौदामिनीचा अपमान करून तेथून निघून जातात. सौदामिनीला खूप राग येतो की सगळेच माझा अपमान करताय. आणि मग सौदामिनी ही चक्क जजेस जवळ जाते आणि म्हणते, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. जजेस चिडून म्हणतात, तुम्ही येथे येणं अलाउड नाही आहे, तुम्ही जा येथून. तर सौदामिनी म्हणते, अहो माझं ऐकून तरी घ्या, तुमच्यासाठी एक ऑफर आहे. वल्लरीसुद्धा हे पाहत असते. तर ही जज म्हणते, कसली ऑफर? देवसरे, इकडे या लवकर, इकडे या. देवसरे येतो आणि विचारतो, काय झालं मॅम? तर
ही लेडी जज सांगते, पहा ना या काय बोलताय, आमच्यासाठी एक ऑफर आहे वगैरे, ही कोणती पद्धत आहे बोलायची. देवसरे म्हणतो, तुमचं काहीतरी कन्फ्युजन होतंय. सौदामिनी मॅडम आहे त्या, तुमच्या फायद्याचं सांगत असतील, एकदा ऐकून तर घ्या त्यांची ऑफर काय आहे. तर हा जज म्हणतो, ओ देवसरे, येथे ना असं काही चालत नाही, यांना आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा इथून यांना. तेव्हा देवसरेला समजतं की जजेस काही विकले जाणार नाहीये. सौदामिनी रागारागाने निघून जाते. देवसरे सुद्धा सॉरी म्हणून निघून जातो. त्यामुळे वल्लरी खूप चिडते की आपला शेवटचा प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला. आता काही जजेस सुद्धा त्यांचा निर्णय बदलणार नाहीये आणि जजेस आपला रिझल्ट बनवण्याचं काम सुरू करतात. थोड्या वेळानंतर ईश्वरी आणि अर्णव आपले कपडे वगैरे चेंज करून तयार असतात. ईश्वरीच्या मनात खूप सारे प्रश्न असतात की अर्णव हा नेमका कोठे गेला होता. अर्णव हा जात असतो. ईश्वरी विचारते, सर काय झालं होतं सांगा मला. अर्णव म्हणतो, खूप छान झालं, आपलं प्रेझेंटेशन खूप छान झालं, तू खरंच खूप छान फूड बनवलं होतंस, तुझी थीमची आयडियासुद्धा खूप छान होती, वेल डन मिस इंदोर. ईश्वरी चिडून म्हणते, सर माझ्यापासून काही लपू नका, खरं खरं सांगा तुम्ही कोठे गेला होता. मी एकटीच ऑडिटोरियममध्ये होते, एकटी स्टेजवर उभे होते, तुम्ही माझ्याबरोबर नव्हता. तुम्ही 4 अनाऊन्समेंट झाले तरी आला नव्हता, मग अचानक आला. तुमचे कपडे एवढे मळलेले कसे होते, तुमच्या कपड्यांना एवढी माती कशी लागलेली होती. सर सांगा मला, लवकर खरं खरं सांगा. अर्णव म्हणतो, मिस इंदोर मी तुला सगळं सांगेल, पण आत्ता वेळ नाही आहे, आता आपण कॉम्पिटिशनकडे लक्ष देऊया. ईश्वरी म्हणते, नाही सर, तुम्ही माझ्यापासून लपवणार आहात का, मला नाही सांगणार का, सांगा बरं, सगळं खरं खरं सांगा, काय झालंय, हे सगळं कसं झालं होतं. अर्णवचा नाईलाज होतो. अर्णव म्हणतो, ठीक आहे मिस इंदोर, तू ऐकून घे, परंतु जास्त रिॲक्ट करू नको, तुला धक्का बसणार आहे. ईश्वरी विचारते, सर असं काय झालंय. आणि अर्णव सांगतो, राकेश. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, राकेश. अर्णव सांगतो, हो राकेश येथे आला होता ऑडिटोरियममध्ये. कसा आला, पोलिसांच्या कोठडीतून कसा सुटला मला नाही माहीत, पण तो येथे आला होता आणि त्याने आपल्या ट्रॉलीखाली बॉम्ब लावला होता. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि मग अर्णव झालेला सगळा प्रकार सांगतो की अर्णवने हा बॉम्ब पाहिला. मग अर्णव हा बॉम्ब एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी निघून गेला. त्याच्या मागे मागे राकेश आला. राकेशने त्याची मारामारी झाली आणि मग कसा बॉम्बस्फोट झाला हे सगळं अर्णव सांगतो. ईश्वरी ही हादरते, तिला नीट उभंही राहता येत नाही. अर्णव तिला सावरतो, खुर्चीवर बसवतो. ईश्वरी विचारते, सर त्यानंतर काय झालं. अर्णव सांगतो, मिस इंदोर त्यानंतर बॉम्ब ब्लास्ट झाला. त्या राकेशचं काय झालं मला खरंच माहीत नाही. खूप धूर होती, पण मला माहीत होतं तू येथे एकटी आहे म्हणून मी लगेच तुझ्याजवळ आलो. त्या राजेशचं काय झालं मला खरंच माहीत नाही आहे. ईश्वरी रडू लागते आणि म्हणते, सर तुम्हाला काही अक्कल आहे की नाही. बॉम्ब होता ना तो, पोलिसांना बोलवायचं, पोलिसांना सांगायचं, त्यांनी पाहून घेतलं असतं. तुम्ही तो बॉम्ब घेऊन का गेला. तुमचं काही बरं वाईट झालं असतं तर मी काय केलं असतं. अर्णव म्हणतो, मिस इंदोर तूच नेहमी म्हणतेस ना की अर्णव राजे शिर्के इज ऑल अबाउट टेकिंग रिस्क. शेवटी मी रिस्क घेतली, कारण येथे माझी संपूर्ण फॅमिली होती, बाकीचे लोक होते, तू होतीस आणि मी तुमच्या जीवाची रिस्क नाही घेऊ शकत, म्हणून मी येथून तो बॉम्ब घेऊन गेलो. ईश्वरी रडू लागते आणि म्हणते, सर हे तुम्ही खूप चुकीचं केलं आहे. माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही तो बॉम्ब घेऊन गेला, पण तुम्हाला काही झालं असतं तर मी तशीच मरून गेले असते. मग माझा जीव वाचून काय फायदा झाला असता. ईश्वरी ढसाढसा रडत असते. अर्णव तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो, मिस इंदोर काही झालं तर नाही ना, त्यामुळे आता झालं गेलं विसरून जा आणि हो कोणाला काही सांगायचं नाही आहे. घरचे खूप घाबरतील, योग्य वेळ आल्यावर आपण त्यांना सगळं काही सांगूया. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर. आणि तेवढ्यात त्यांना अनाऊन्समेंट ऐकू येते की सगळ्यांनी ऑडिटोरियममध्ये या, फायनल राऊंडचे रिझल्ट डिक्लेअर करण्याची वेळ आली आहे. अर्णव म्हणतो, मिस इंदोर चल आपल्याला जायचं आहे. अर्णव हा उठून उभा राहतो. ईश्वरी त्याला घट्ट मिठी मारते. अर्णव तिला शांत करतो आणि म्हणतो, सगळं काही ठीक आहे, तुला मी काही होऊ देणार नाही आहे, घाबरू नकोस. ईश्वरी ही स्माईल करते. अर्णव तिला आपल्याबरोबर घेऊन जातो. ऑडिटोरियममध्ये सगळे लोक जमलेले असतात आणि जीजी अनाऊन्स करते, शेवटी तो क्षण आलाच जेव्हा आपण या FNF म्हणजेच फूड अँड फॅशन ग्लोबल कॉम्पिटिशनचे विनर्स अनाऊन्स करणार आहोत. आपल्याला कळणार आहे की या 4 जोड्यांपैकी कोण जिंकलंय. सगळे खूप टेन्शनमध्ये असतात. ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं की कोण जिंकणार.
जीजी सांगते, माझ्याकडे एन्व्हलप आलाय आणि मी यावेळेस तुम्हाला जास्त छळणार नाहीये, जास्त गेसवर्क करायला लावणार नाहीये. मी तुम्हाला सांगणार आहे की कोण जिंकलंय, पण त्याआधी आपल्या जजेसला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि मग हे जजेस या स्पर्धेचं खूप कौतुक करतात आणि सांगतात की आम्ही या स्पर्धेमध्ये खूप एन्जॉय केलं. कंटेस्टंटपेक्षा तर आम्हाला मजा आली. खरंच ही स्पर्धा खूप छान होती. सगळे स्पर्धक अतिशय उत्तम प्रकारे ही स्पर्धा खेळले आहेत. त्यांनी आपले गुणदर्शन दाखवले आहेत आणि जी जोडी जिंकली आहे ती जोडी तर एक नंबर होती. प्रत्येक राऊंडमध्ये त्यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स दिला आहे. त्यांच्या आयडियाज, त्यांची मेहनत, त्यांनी जे काही केले ना ते खरंच खूप छान होतं आणि ते वेल डिझर्विंग होते, म्हणूनच ते जिंकले आहेत. त्यामुळे कोणालाही डाऊट घ्यायची गरज नाही आहे की ते का जिंकलेत. अर्णव ऐश्वरी खूप टेन्शनमध्ये असतात. आकाश नम्रताला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की कोण जिंकणार. जजेसचं सांगून होतं आणि मग जी जी म्हणते, तर फायनली आता माझ्याकडे एन्व्हलप आहे. हा एन्व्हलप मी उघडणार आणि सगळ्यांना सांगणार की कोण जिंकलंय. तर फूड अँड फॅशन म्हणजेच FNF ग्लोबल कॉम्पिटिशनचे विनर आहेत. आणि पुढील काही क्षण आपल्याला ईश्वरी, अर्णव, आकाश, नम्रता यांचे टेन्शन भरलेले चेहरे दिसतात आणि त्याच वेळेस आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ईश्वरी, अर्णव त्यांचं प्रेझेंटेशन, त्यांचं फूड, त्यांचं फॅशन हे सगळं एक नंबर होतं. आणि त्यानंतर वल्लरी, नम्रता, सौदामिनी यांचा जो पोपट झाला आहे ना तो पाहायला सुद्धा खरंच खूप मजा आली. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जिंकणार तर शेवटी ईश्वरी आणि अर्णवच. फक्त आता अनाऊन्समेंट होण्याची बाकी आहे, ती फक्त एक औपचारिकता आहे. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव या दोघांना विनर घोषित केलेलं असेल, परंतु त्याच वेळेस तेथे चक्क रमाकांत आणि उदयकांत पोहोचणार. उदयकांतने रमाकांतला पकडलेलं असेल, वल्लरी तेथे असणार, परंतु तेवढ्यात रमाकांत हा उदयकांतला धक्का देऊन या ऑडिटोरियममध्ये पोहोचणार. ईश्वरी रमाकांतला पाहिल आणि म्हणेल, सर तुम्ही मला म्हणाला होतात ना की ही कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर तुम्ही बाबांना ट्रीटला घेऊन जाल आणि त्यांना बाबा म्हणून स्वीकाराल. ती वेळ आली आहे. आणि तेवढ्यात रमाकांत हा अर्णवजवळ येईल आणि चक्क खाली कोसळणार आणि तो म्हणेल, अर्णव मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अर्णव म्हणेल, बोला ना, सांगा ना काय सांगायचं आहे. आणि तेवढ्यात रमाकांतला चक्क चक्कर येणार. रमाकांतच्या तोंडातून फेस येऊ लागेल आणि हे पाहून सगळे खूप घाबरतील. ईश्वरी, अर्णव, अंजली, आजी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असेल. मग रमाकांतला नेमकं झालंय तरी काय? हे सगळं अचानक कसं घडलं? रमाकांतने तर काही खाल्लं पण नव्हतं, मग त्याच्या तोंडातून हा फेस कसा आला? कदाचित जेव्हा उदयकांतने त्याला पकडलं होतं तेव्हा त्याने काही त्याला विषाचं इंजेक्शन वगैरे लावलं असेल. म्हणजे एकूणच वल्लरीचं सत्य समोर येऊ नये म्हणून आता रमाकांतचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, एवढं मात्र खरं. मग रमाकांत वाचणार का, की मग त्या पत्रकारासारखा तो सुद्धा कायमचा कोमात जाईल? हे सगळं पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.